नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथे BA तृतीय वर्ष वैदिक साहित्यामध्ये उपनिषदांचा परिचय बघणार आहोत। जसं की आपल्याला माहीतच आहे की वेद 4 प्रकारचे आहेत: ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद। या वेदांच्या रचनेच्या शेवटचा जे अध्याय मानला जातो ते उपनिषद आहे। तर इथे या उपनिषदाचा आपण थोडक्यामध्ये परिचय बघूया। उपनिषद काय, किती, कसे आहेत त्याचा परिचय आपण इथे बघूया। वेदांच्या अखेरच्या रचनेतील ग्रंथ शब्दशः गुरुजवळ बसून मिळवलेली विद्या म्हणजे उपनिषद आहे। वेदांच्या शेवटचे जे ग्रंथ आहेत, वेद जे आहेत त्याच्या शेवटी जे लिहिलेले ग्रंथ आहेत तर ते उपनिषद आहेत। आणि उपनिषद या शब्दाचा अर्थ असा निघतो की उप म्हणजे जवळ, निषद बसून, जवळ बसून शिकलेलं ज्ञान म्हणजे उपनिषद साहित्य हे आहे। उपनिषद खूप मोठे ज्ञानाचा भंडार आहे। उपनिषद साहित्यात प्राचीन भारतीय तत्वविचार आले आहेत। त्यामध्ये प्राचीन भारतीय शास्त्राचं पूर्णतः ज्ञान यामध्ये आहे। उप या उपसर्गाचा अर्थ आहे जवळ आणि सद याचा अर्थ आहे बसणे। तर उपनिषद हे आपण आत्ताच बघितलं आहोत, याचे हे विश्लेषण। गुरूंच्या जवळ परमार्थ विद्या समजून घेणे असा याचा अर्थ आहे। यामध्ये मुख्यतः 11 उपनिषद आहेत। ते ईश, केन, कठ, प्रश्न, मंडूक, पांडुक्य, तैतरीय, ऐतरेय, छांदोग्य, बृहदारण्यक, श्वेताश्वतर हे प्रमुख 11 उपनिषदे आहेत। वैदिक साहित्यात उपनिषदे ही सर्वात शेवटी येतात, म्हणून त्यांना वेदांत असे म्हटले जाते। याला वेदांत नावाने पण असं संबोधले जाते। काही उपनिषदे गद्यात असून काही पद्यात आहेत। गद्य आणि पद्य हे आपण समजून घेऊया। गद्य म्हणजे जे गद्य स्वरूपामध्ये लिहिलेले आहेत। गद्य अर्थात जसं आपण एक पॅरेग्राफमध्ये लिहितो, पॅरेग्राफ टाईपमध्ये जे लिहितो, निबंध टाईपमध्ये जे आपण लिहितो त्याला गद्य असं म्हणतात। आणि पद्य जे श्लोक, संगीत या माध्यमातून लिहिलेलं हे पद्य असतं। तर हे दोन्ही स्वरूपामध्ये लिहिलेले ग्रंथ आहेत। उपनिषदे तत्वज्ञान सांगतात, म्हणून त्यांना ब्रह्मविद्या असेही म्हणतात। उपनिषद जे आहेत हे तत्वज्ञान म्हणजे जे आपल्याला आवश्यक असं ज्ञान आहे। ब्रह्मविद्या जसं आपण त्याला म्हणतो, ब्रह्माशी संबंधित। ब्रह्म म्हणजे जे सृष्टी आहे, या सृष्टीचा रचयिता किंवा या सृष्टीमधले जे देव आहेत त्या सर्वांशी निगडीत जे ज्ञान आहे ते आहे तत्वज्ञान। तर त्यामुळे याला आपण ब्रह्मविद्या असे पण म्हणतो। या साहित्यात प्रामुख्याने धर्म, सृष्टी आणि आत्मा किंवा परमात्मा याविषयी चर्चा केलेली आहे। तर यामध्ये माणसाचा धर्म काय आहे, माणूस कोणते कर्तव्य करायला पाहिजे, त्याचे कर्तव्य म्हणजेच धर्म काय काय आहेत ते सर्व इथे आपल्याला या उपनिषदांच्या माध्यमातून दिसून येतात। त्यानंतर सृष्टी ही जी आपली
पृथ्वी माता आहे, ह्या पृथ्वीविषयी जे काही माहिती आहे, जे काही संरचना आहेत, जे काही उत्पत्ती प्रलय, हे जे सृष्टीविषयी ज्ञान आहे ते सर्व यामध्ये समाहित आहे. त्यानंतर आत्मा आणि परमात्मा. आत्मा जे मी असं म्हणतो ते माझा आत्मा आहे, आणि परमात्मा त्याला म्हणतात जे या सृष्टीचा रचयिता आहे, जे सर्वांना सांभाळतो, तो परमात्मा आहे. तर या सर्व गोष्टींची चर्चा या उपनिषदांमध्ये दिसून येते. यामध्ये आवश्यक जीवन जगण्याची पद्धती, म्हणजे जीवन जगण्यासाठी काय काय आवश्यक आहे अशा गोष्टींचा पूर्णतः ज्ञान यामध्ये समाहित आहे. तर ब्रह्म काय आहे, ब्रह्मप्राप्ती कोणत्या उपायाने होते, आत्मा म्हणजे काय, याची सविस्तर चर्चा या साहित्यामध्ये आहे. ब्रह्म म्हणजे परमात्मा, त्याला कसे प्राप्त करू शकतो आपण, ह्या सर्व गोष्टी इथे आपल्याला उपनिषदांमध्ये दिसून येते. त्यानंतर मोक्षकल्पना, नीतिकल्पना असे विषयही उपनिषद साहित्याने हाताळले आहेत. मोक्षकल्पना, मोक्ष काय आहे, स्वर्ग नरक जे आपण सामान्यतः म्हणतो ते काय असतं, नेमकं मोक्ष म्हणजे काय आहे. तर याविषयी जसं की स्वर्गची कल्पना म्हणजे माहिती अशी मिळते की स्वर्ग म्हणजे सुखी राहणे हेच सर्वात मोठं स्वर्ग आहे, आणि मोक्षप्राप्ती हे जी आत्माचं जे हे आहे, शरीर धारण करण्याची जी प्रक्रिया आहे, या प्रक्रियेपासून दूर होणे म्हणजे मोक्ष प्राप्त करणे असं आहे. तर मोक्षाची कल्पना जी आहे, मोक्षमध्ये जाणे म्हणजे जन्म आणि मरण या बंधनापासून सुटकारा मिळवणे म्हणजे मोक्षप्राप्ती आहे. नीतिकल्पना, नीती म्हणजे जे ज्ञानांच्या जेवढ्या जे काही गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी नीतीमध्ये येतात. जसे की नीतिशतक जसं की भर्तृहरीचं आहे, यामध्ये काय आहे तर सर्व काही गोष्टींचा इथे समावेश आहे. त्यानंतर राजनीती आली यामध्ये. राजनीती म्हणजे राज कसं करायचं या सर्व बाबी या नीतीमध्ये आपल्याला बघायला मिळतात. तर अशी ही जी नीतीची कल्पना आहे, ह्या सर्व गोष्टी इथे उपनिषदांमध्ये दिसून येतात. या प्रमुख उपनिषदांसह काही गौण उपनिषदेही आहेत. जसं की 108 उपनिषद आहेत, त्यामध्ये मुख्यतः हे 11 उपनिषद आपल्याला आहेत. ते कोणते आपण वरी बघितलं आहोत. ईशाक्येन कठ, प्रश्न, मंडूक, मांडुक्य, तैतरीय, ऐतरीय, छांदोग्य, बृहदारण्यक आणि श्वेताश्वतर असे 11 प्रामुख्य उपनिषद आहेत. मुख्य उपनिषद हे आहेत. यानंतर 108 असे उपनिषद आहेत एकूण, परंतु मुख्य हे 8च आहेत. यांमध्ये अथर्वशीर्ष तसेच गीता यांनीही उपनिषद म्हणून गौरवण्यात आले आहेत. हे असे काही गोष्टी हे नंतरच्या काळामध्ये दिसून येतात. गीताला पण कुणी उपनिषद असं समजतं. तर हे जे उपनिषदांचा थोडक्यामध्ये आपण परिचय बघितलो. यामध्ये उपनिषदांमध्ये जसं की आपण 108 उपनिषदे इथे आपण म्हटलो आहे. त्यामध्ये ऋग्वेदाचे 21 शाखा आहेत. त्यानंतर यजुर्वेदाच्या 109 शाखा आहेत. सामवेदाच्या 1000 शाखा आहेत. अथर्ववेदाच्या 50 अशा एकूण 1180 शाखा असलेल्या उपनिषदांपैकी प्रमुख उपनिषदे 108 आहेत अशी
तर हे 108 उपनिषदे आपण इथे हे मुख्य जे उपनिषद आहेत आपले, ह्या उपनिषदच आपल्याला इथे थोडक्यामध्ये यांचा परिचय बघायचा आहे. परंतु हे जी 108 उपनिषद आहेत हे पण कुठे ना कुठे बघायला मिळतात आपल्याला. त्यानंतर वेदांच्या अखेरच्या रचनेतील ग्रंथ शब्दसह गुरूंजवळ बसून मिळवलेली विद्या म्हणजे उपनिषद हे आपण बघितले. श्रीमद भागवतगीता हे एक उपनिषद आहे. याला पण आता कोणी उपनिषद असं समजत आहे. त्यानंतर उपनिषदे ही ब्राह्मण ग्रंथातच येतात. ब्राह्मण ग्रंथानंतर उपनिषद असं हे शेवटचा भाग असतो. उपनिषदालाच वेदांत असेही म्हटले जाते. वैदिक ज्ञानाचे अंतिम निष्कर्ष व ध्येय यात सांगण्यात आले आहेत. वेबरच्या मतानुसार 235 उपनिषदे आहेत. मुक्तकोपनिषदात 108 उपनिषदांची संख्या दिलेली आहे. तर हे वेबर 235 उपनिषदे असे म्हणतात. परंतु मुक्तकोपनिषद ही जी शेवटचा 108 उपनिषद आहेत यामध्ये सगळ्यात शेवटचा जी उपनिषद आहे तो मुक्तिकोपनिषद आहे. यामध्ये 108 उपनिषदांची संख्या दिलेली आहे. तर हे उपनिषदे प्रसिद्ध आणि सर्वश्रेष्ठ आहेत. तर याविषयी आपण आज इथे हे सामान्य उपनिषदांचा परिचय आपण इथे बघितला आहोत. धन्यवाद.